नमस्कार. आज आपण आहोत शर्वरी सांबेकडे. शर्वरी जी सीबीएसई बोर्ड एक्झाम मध्ये ती मेरिट आलेली आहे आणि तिने वर्षभर जिनियसच्या माध्यमाने सेल्फ स्टडी केलेली आहे. खूप छान अभ्यास केलेला आहे. जाणून घेऊया तिच्या यशाचं रहस्य आणि इतरही विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल त्या संदर्भात आपण बोलूया शर्वरी सोबत. शर्वरी, सर्वप्रथम तुझं जे बोर्ड परीक्षेमध्ये तू घवघवीत संपादन केलं त्याच्याकरता आणि तुझ्या आईवडिला करता सुद्धा संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. शर्वरी, मला एवढं विचारायचं बेटा की बघ, आता कसं असतं की मुलं शाळेत जातात आणि क्लासलाही जातात, पण घरचा अभ्यास ते ड्रॉप करतात. तर घरचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो, तू काय सांगशील? घरचा अभ्यास म्हणजे आपण आपल्यासोबत किती टाइम स्पेंड करत आहे पुस्तकासह. करेक्ट. कारण की आपण समजा स्कूलमध्ये आहे किंवा कोचिंग मध्ये आहे, एक मार्गदर्शक नेहमीच असतो, बरोबर. त्याच्यानुसारच आपल्याला चालावं लागतं. पण जेव्हा मी आणि पुस्तक असं सोबत होतो करेक्ट. तेव्हा मला जास्त समजायला लागलं त्याच्या अंदरचं. लर्निंग फास्ट व्हायचं. बिलकुल. आणि जिनियस सोबत तर ते अजूनच चांगला होऊन गेला घरचा अभ्यास. अरे वा, चला. हा, आणि सोनल मॅमने जे गाईडलाईन्स वगैरे सांगितल्या होत्या की बा कसा करायचा, स्टेप्स कशा हव्यात, ते आपण खूप त्याचा खूप सफल फायदा ठरले. तुला हा. बोर्ड परीक्षेमध्ये खूप चांगला फायदा हो. झालाय. मला एवढं विचारायचं तुला की 9th मध्ये जेव्हा फायनल रिझल्ट आला तेव्हा तुझे किती पर्सेंट होते? 9th मध्ये जवळपास 94% होते. ओके. आणि आता बोर्ड परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले तुला? 98% मिळालेले आहे. 98% तुला मिळालेले आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तुझे काही असे विषय आहेत की ज्या विषयामध्ये तुला गुण, म्हणजे ते लँग्वेजेस आहेत खास करून, त्याच्यामध्ये तुझे गुण किती आहेत? इंग्लिशमध्ये किती मिळाले तुला? इंग्लिशमध्ये 100/100. 100 आउट ऑफ 100. व्हेरी गुड. त्यानंतर मराठीमध्ये किती आहेत? 100. 100 आउट ऑफ 100 मराठीमध्ये सुद्धा मिळालेले आहे. आणि एआय मध्ये सुद्धा किती आहे? 100/100. 100 आउट ऑफ 100. म्हणजे 3 जे विषय आहेत, खास करून त्यात 2 लँग्वेजेस आहेत, एक मराठी आणि एक इंग्लिश, या विषयाचे मिळून तिला 3 विषय टॉप करून म्हणजे 100 आउट ऑफ 100 मिळवणारी स्कूल मधली तरी मला असं वाटतं की शर्वरी एक मात्र विद्यार्थी असेल. त्यासाठी सुद्धा तुझं खूप खूप अभिनंदन शर्वरी. मला हे विचारायचं शर्वरी की जेव्हा आपले पेपर चेक करून घरी यायचे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही चुका तिकडून लिहून यायच्या, त्या चुकांचा तुला काय फायदा झाला असं वाटतं शर्वरी? म्हणजे पहिल्यांदा तेव्हा मी पेपर दिला होता जिनियसचा, बऱ्याच चुका निघून आल्याच होत्या. तर ते असं सर्कल व्हायचं, तिथे लिहिलंही होतं की बा असं आन्सर पाहिजे होतं. सायन्स मध्ये खूप चुका झाल्या तर तिथे कसं आन्सर हवं ते लिहिलं होतं. बरोबर. मग त्यांनी मग पुढच्या पेपर मध्ये ती चुकी झालीच नाही ना. मग तो फायदा तुला झाला नक्कीच. ओके. मला हे म्हणायचंय की जेव्हा प्री लाईव्ह एक्झाम तू सेंटरच्या काही परीक्षा दिलेल्या आहेत ज्या आपण एक्झॅक्ट बोर्डासारख्या घेतो, त्या परीक्षेचा तुला काही फायदा झाला का असं वाटतं का? त्यांनी तर एकदम असा कॉन्फिडंट मला फीलच देऊन दिला होता. ओके. कारण की मग जेव्हा मी बोर्ड एक्झाम द्यायला गेली, जसा पहिला मॅथ्सचा होता, तर तेवढी भीती नाही वाटली जशी आता पहिल्या याच्यात होऊन गेलं होतं, कारण की प्री लाईव्ह एक्झाम झाल्यामुळे फर्स्ट एक्झाम जी होती त्याच्यात छान होऊन गेलं होतं. त्यामुळे बोर्डाची ऑलरेडी तयारी तुझी खास झालेली होती. ओके. चला, तर काउन्सलर तुझ्याकडे यायचे आणि काउन्सिलिंग करायचे, गायडन्स करायचे, तुझे डाऊट क्लिअर करायचे, त्याचा तुला काही फायदा झाला का असं वाटतं का? हो, नक्कीच झाला. कारण की मी त्यांना कोणताही प्रश्न विचारायचे, म्हणजे जिनियसच्या बुक्सचा असो किंवा दुसरा असो, मस्त आन्सर मिळून जायचं. आणि त्यांच्या गाईडलाईन्स म्हणजे ते बोर्ड एक्झाम मध्ये कसं कुठून मार्जिन हवी ते सुद्धा सांगण्यात आलं होतं. ओके. त्यांनी प्रेझेंटेशन खूप छान झालं. छान झालं. म्हणजे तो एक प्रेझेंटेशनचा इम्पॅक्ट बोर्ड परीक्षेमध्ये खूप असतो. तो शर्वरीला त्याच्या माध्यमाने, जिनियसच्या माध्यमाने झालेला आहे. तर जिनियस हा पॅटर्न आहे. बऱ्याचदा मुलं काय करतात की घरचा अभ्यास निग्लेक्ट करतात किंवा घरी अभ्यास करणं टाळतात. पण घरचा अभ्यास किती महत्वाचा, शर्वरी तू काय सांगशील? घरच्या अभ्यासावरच आहे. म्हणजे आता मला जेवढे मार्क्स भेटले असं नाही की स्कूलच्या टीचर्सचं पण खूप कॉन्ट्रीब्युशन आहे, सगळ्या टीचर्सचं पण आहे. पण जे मी माझ्यासोबत केला ना आणि जिनियस सोबत केला, तो म्हणजे असा स्पार्क होतो. खरा घरचा अभ्यास त्याला म्हणता येईल, जो अतिशय महत्वाचा असतो आणि जो शर्वरीने छान केलेला आहे. शर्वरी, तू इतर विद्यार्थ्यांना काय सजेस्ट करशील, त्यांनी जिनियस लावावं की नाही? याचा आन्सर तर नक्कीच लावावं असं राहणार आहे. असं नाही की माझाच रिझल्ट चांगला आला आहे, म्हणजे मला वाटतं सगळ्यांचाच चांगला आला असेल. आणि एक कोचिंगचं वेगळं, स्कूलचं वेगळं, हे वेगळंच सांगतं आपल्याला, त्याच्यामुळे खूप फायदा राहील तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा. चला, ती सुद्धा एक गोष्ट खूप छान आहे. आणि 98% बोर्ड परीक्षेत, तेही सीबीएसईच्या या वर्षीच्या टफ निघालेल्या पेपरमध्ये सुद्धा शर्वरीने अतिशय छान जिनियसच्या माध्यमाने अभ्यास करून एक चांगला पर्सेंटेज बोर्ड परीक्षेमध्ये घेतलेले आहेत.
त्याकरता संपूर्ण जिनियस परिवारातर्फे हो. तुला खूप खूप शुभेच्छा आहे आणि पुढील भविष्याकरता तुझ्या पुढील वाटचाली करता सुद्धा जिनियस परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आहे शर्वरी. आणि मी एवढंच म्हणू इच्छितो तुला की चला बेस्ट ऑफ एफर्ट्स. बेस्ट ऑफ एफर्ट्स. हा लक